नमस्कार मंडळी. डब्याला काय बनवायचं हा प्रश्न पडतो आहे. मेन म्हणजे आपल्या गृहिणींना तर डब्याला काय बनवायचं हे प्रश्नच पडलेला असतो. खास करून शनिवारी स्पेशल खायचं मन असतं, त्यामुळे हे करून नक्कीच बघा. आता मी इथे घेतलेले आहेत टोमॅटो, लसूण, मिरची, कांदा. 5 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचं, त्यानंतर स्मॅश करायचं आहे. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि अजून तुम्हाला काही मसाले टाकायचे असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता. गरम मसाला, धने पावडर हेही टाकू शकता. आम्ही इथं जास्त काही टाकलेलं नाही आहे. त्यानंतर वरून टाकायचं भात, चवीनुसार मीठ आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर. आणि बघू शकता माझा भात इथे मस्तपैकी रेडी आहे. मस्त चवीलाही छान लागतो. आणि संध्याकाळी गेलेली मी खाडीवर, डंबोली वेजच्या खाडीवर आम्ही गेलेलो सहज असं फिरायला. तर रस्त्याने आमची चालू होती मस्ती. त्यासोबत मस्ती करता करता मी गेलेली खाडीवर. इथे बघू शकता मस्त असं गावच्यासारखाच व्ह्यू वाटतो मला तर. हे जसं काही मी इथे गावीच आलेली आहे असंच फील होतो आहे. आणि त्यात पाऊस पडत होता तर अजून मजा येत होती. आणि इथे बघा तेजस पण आहे, त्याची मम्मी आहे. सो आम्ही एन्जॉय करता करता पोचलो होतो खाडीवर. इथे पोचलो आता खाडीवर. बघा याला गणेश घाट असं म्हणतात. इथे मुलंही खेळत आहे. आणि लेफ्ट साईडला लहान मुलांचं गार्डन आहे. तसंच मोठ्या लोकांना एक्सरसाइज करायलाही इन्स्ट्रुमेंट आहेत तिथे. सो इथे गार्डन आहे. तेजसला खेळायचं होतं पण पावसामुळे त्याला काही जास्त खेळता आलेलं नाही आहे. सो ते मोठ्या लोकांचंच खेळत होता, तो एक्सरसाइज करत होता. त्यानंतर आम्ही बाहेर आलेलो. इथे बसण्यासाठीही खूप सारे सीट्स ठेवलेले आहेत आता, त्यामुळे बसण्याचं काही हेच प्रश्नच नाही आहे. आणि या साईडला पण लोक खूप सारी खेळत आहेत. इकडेही मैदान आहे, तिकडे खेळतात लोक. आणि इथे बघू शकता आपली नदी मस्तपैकी पाणी पडती आहे पावसामुळे. आणि ह्याला जायचं होतं पाण्यामध्ये, पाऊस असल्यामुळे काही जाऊ शकलो नाही. त्यामुळे इथे फोटोज काढून घेतले. बाय बाय.